पडला की डायरेक्ट लॉमलेट आहे इकडं. कोपरीवरच्या रस्त्यावर म्हैस दिसली तेव्हा पेरणात आई तिला हाय कर बोलते. हाय कर हाय कर. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचा नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस. आणि आजचा पहिला रंग पांढरा आणि यो काला बिबू पांढरा टी शर्ट घालून उंदरासारखं. कुठं येऊ कुठं बघ. अरे चूप म्हातारे. मम्मी आले, पप्पा दोघं आलं. एसटी नाही, काय नाही, शिकता नाही, काय नाही. तर शेवटी एवढं लांब जायला लागेल. भेटूया डायरेक्ट आता रोहाला. डायरेक्ट मम्मी पप्पांना दाखवतो तुम्हाला. चला, रस्ता बघा मित्रांनो. आईच्या गावात पडला की डायरेक्ट लॉमलेट आहे इकडं. आईच्या गावात त्याच्यान स्पीड ब्रेकर पण. अरे काय भाई, रस्त्यान खड्ड्यात की खड्ड्यान रस्ता आहे काही समजो पण नाही. वेलकम टू लोहा. मित्रांनो, कधीतरी लोहाला येऊन बघा. भावना खरंच आवडेल तुम्हाला. एवढा चांगला प्लेस आहे, नक्कीच विजिट करा एकदा. बस पोचलाय आता रोहाच्या स्टँडला. गाडी पार्क करूया. आणि मम्मी पप्पा मला दिसलं बसलं तिकडे जाऊन. तर विषय हार करू त्यांचा. इवो माझ्या आईच काय मग कसं वाटला? डायरेक्ट तयारच होऊन आलं होते. पप्पाला मोलकर बनवलाय. धमाल दे धमाल उचल. घरी काय झाला? सही वाटते रे पप्पा तुमच्यावर. आपला मानवी गावं घ्यायचा आहे. आता नीट बसशील ना, तुला मी बोललो ड्रेस बीस घालून या मस्त. पण ही काय ऐकत नाही. हिला आहे ना, गावाला आले होते, मला लाज वाटतंय. काय वाटते पप्पा तुम्हाला? घालून यायला पाहिजे होता ना. कुठे मला लाज वाटतं. गावाला मुंबईला बरोबर रोज ड्रेस घालत असतात. गावाला म्हणते, तिला बोललो गावाला घ्या, कम्फर्टेबल वाटेल, ट्रेननी येतात, आरामात येशील. पण नाही, तिचा आता काय मला लाज वाटते. अरे लाज बीज गेली वाढमध्ये. आता अजून राडच करायचं. पावसानं पेट्रोल संपत आलं. पेट्रोलची गरज आहे आपल्याला गाडीला. बोट आहे ना माझं, निसतं असं मधीन बोलवाई करतं. गर्दी बघा आईला. कधी नंबर यायचा, कधी जाईन काय समजा ना. आंघोळ नाही केलं आम्ही, काय नाही. मारुती आहे त्याला टाकी फुल झाली. आता टेन्शन ना. आता आरजोड फिरू शकतो आता आपले. आई कोणत्याशी बोलतो काय. चला आता दिवस सगळी पब्लिक गावाला आल्या, एकामेकाला भेटतात. कधी घरी जाऊ खाऊ. मला कोण बोलतात नाही. मला कोण लवकरच बोलत टाईम लागेल. येईल लगेच. आहे ना, आम्ही आता तर आडत करतो. आम्ही काय ऐकत नाही. हे कुठं दिसलो रे तुला मी? रस्त्या कुठं दिसलो? अरे कधी आवाज दिलास? हा अच्छा, इथं जगू मामा सोबत वार्ता करत होतो तेव्हा. हा हाय कर. पोचल्या मॅडम, मी पोचल्या. आयुष्यपत सामान सगळं माझ्याकडे दिलं. सही आहे रे यांचं. धमाल दे धमाल. आईच्या गावात आपला वजन आहे. अरे एवढी वजन गोल. ही पिशवी, ही कुठली पिशवी आहे माहिती आहे? तू नव्हतास, तुला नाही माहिती.
फ्री वाली 9 वाजता आल्यास झोपलाय तो त्याच्या कानन बघ काय डेंजर आहे माझा भाऊ. दाद करा पण दादाचा नाही डेंजर झोप म्हणजे आधी काय आहे त्यालाच माहित. अरे कानन कोण आहे असं लावून झोपतं. काय हसतंय बल्पाच्या नानाची टांग याला काय झालंय काय माहित. हवं 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 आला गेला आला आता गेलाच नाही तर तुला भरण काय आशीला जेवण बनवायचं आहे तिला दिसत नाही. लाईट लाव पाहिजे. लावली ना अजून किती लावू एवढी गोरी तर आहे दिसतच. लाईट अरे पण तिचा काय काम आहे ए म्हैस. पेरणा तुला माहिती आहे कोपरीवरच्या रस्त्यावर म्हैस दिसली तेव्हा पेरणा ताई तिला हाय कर बोलते. स्पीकरवर ठेव फोन. ते नाही म्हैस दिसली म्हैस. फोन स्पीकरवर ठेव. ए काय रे म्हैस. ए म्हैस तुला कामधंदे नाहीत का माझ्या आशीला त्रास देतच फोन करून. चले म्हैस पहिली तू म्हैस काय. चला बाबांनो रेडी झालं. आज नवरात्रीचा पहिलाच दिवस आणि कसं दिसते भाई इज्जत आहे का नाही. अर्शन बघ जाऊया पाया पडायला. चला नमस्कार मंडळी. तर आमचा गावातला गावदेवीचा मंदिर पावसानं हलका हलका पाऊस आला आहे. आता लफडी होणार आहे वाटतं जायची. पाऊस यायला नाही पाहिजे नाही तर सगळे आम्ही भिजू. मला तर असं 100% वाटतंय. हार लाव ना आता दे मी पकडते. मला नाही येत लावताना आईला मी करते पकडते. वा माझ्या आईस माझा स्टँड आहे व्हिडिओ स्टँड. थँक्यू. इकडं चला भावानं कोपरीवा. आता कोपरीवा आमचा देव आहे तर आता कोपरीवा जायला लागेल. जाता होता कोपरी करला जरा आम्हाला पण बघा मस्त तयार झालोय आईच आणि भेटून. कसं वाटतंय कमेंट करा. असं वाटतंय का नाही मी पोऱ्या आशीचा चाला आहे पण ठीक आहे. देव मार्तंडा देव मल्हारी तुझ कुलदैवत माझा जागा आहे माणूस जागा आहे. चोरी करू नाही शकत. कुठलाच माणूस चोरी नाही करू शकत तुझ्याकडे. दादा असा चवली जराशीच दे बस बस. लय भारी काम केलं दादा. पण चिराग सारखे लय काला काला गुलाबजाम. भाई आहे मेरा भाई आहे बजरंग दल मधला भाई याला काय बोलतोय. चला चला पावसानं आता सोडायला चाललोय मम्मी पप्पाला. पण त्या टाइम तर निघून गेला. वाजले 4. आता ट्रेन तर निघाली असं वाटतंय कारण की 4ला ट्रेन निघतं रोहा दिवा. आता काय माहित बघूया नाही तर 5ची पण ट्रेन आहे असं बोलते दादा. बघूया. चला चल दे बॅग दे. चावी घे पापल. मेंटल आहे अर्धा. दे चावी कधी पण हे करतो देतो खेळतोय गाडीला. ट्रेन भेटली बस झाला खुशी झाली. निडीला आलो आम्ही. या आली एवढ्या स्पीड मध्ये गाडी चालवली ना खतरनाक विषय झाड गेलाय. बघा ट्रेन पण आली टायमावर. जस्ट पोचलो आणि 2 मिनिट. बाय बाय.
बाय उमी. टाटा. नाही बसायला खाली बसायचं. हा हा चला बॅग घ्या बॅग घ्या आपण. बाय बाय. मला फोन कर. चष्मा टाकले त्याच्यात. ठीक आहे बाय. चला आमचा टेन्शन तर फ्री झाला. जाप झोप आताच लोड आहे. मला मम्मी पप्पाला सोडून डायरेक्ट आता घरी चाललोय. बघा आपला आशा माझा जिगर का तुकडा विचारायचा पहिला फोन चोरीला गेला रे. नवीन फोन घेतला दादानी. काय तर मला वाटतं आतापर्यंत iPhone 17 विकत घेतला ना आता आरामशी. घेल लवकरच येईल लवकरच. मचवणार तर हवंच. पावसातनं चिरा घेतोय तर मला त्यांनी थांबायला सांगितलं इकडं. तर वाढ बघू त्याची नवकारी गेलाय येतंय कधी काय माहित. त्याला पाऊस नाही वाढायला नाही तर भिजन पूर्ण. कुठं वाढायचं चालल्याला काल्या उंदराला. थँक्यू भाई विराज आमचा शूट केल्याबद्दल. त्या काल्या तोंडगेचा आणि माझा निघता आता आम्ही निघतो भाई. आता डायरेक्ट मुंबई. गाई ढोरा असली दिसतात गाई कालोगाची. सांभाळून गाडी चालवा. अरे घोडा अजून चाकाल बसून पाहिजे दाखवीन तुम्हाला. चाकाल बसता इथं आहे काय स्टॅच्यू हवं काय 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 समज नाही भाई यांचा. थांबलो नाश्ता करायला जाताना तोच तिथंच तीच माणसं बघ. त्यांनी कपडे चेंज केलं बाकी आम्ही आहोत तिथं. आमच्याकडे कपडे नाही. मी पण तेच आज शेट माणूस एकच आहे. फायनली पोहोचलो आमच्या एरियामध्ये. पण चिराग आणि जितू होता काय माहित कुठं राहिली. बोचाचा खुलखुला झालाय बोच.